ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही। पण त्याचबरोबर मी सांगतो आपल्याला, यू टाईप रोड करत असताना जो पण बाधित होणार आहे त्याला कुठे लांब जे आहे त्या ठिकाणी त्याचं स्थलांतर करणार नाही। लोकलिस्ट जे आहे या सगळ्या लोकांना जे आहे हे स्थलांतरित करण्याचं काम जे आहे, घरं देण्याचं काम जे आहे हे आपलं सरकार करणार आहे। तुम्हाला बीएसयूपीची पण स्टोरी माहिती आहे। गेले अनेक वर्ष लोक जे आहे बीएसयूपीच्या घरासाठी जे आहे ते वाट बघत होते। बीएसयूपीच्या घरांसाठी केंद्रापासून राज्यापर्यंत ते केडीएमसी पर्यंत सगळे पैसे माफ करण्याचं काम देखील महायुती सरकारने केलं आणि आज बीएसयूपी मध्ये लोकांना घरं स्वतःची मिळाली। खूप वर्ष लोकांना वाट पाहावी लागली। तसंच जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी यू टाईप रोड जेव्हा करू तेव्हा दुकानदार असतील, त्याचबरोबर इकडचे स्थानिक असतील, त्यांना कुठे दुसरीकडे जे आहे ते स्थलांतरित करून जो आहे तो यू टाईप रोड करणार नाही। पण हा यू टाईप रोड जेव्हा होईल तेव्हा आपल्या सगळ्यांचा अभिमान वाटेल असं कल्याण पूर्व जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। क्लस्टर योजना आपण ऐकली असेल की काय क्लस्टर योजना? मी आपल्याला सांगतो, ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। जेव्हा ते आमदार होते तेव्हा क्लस्टर योजना त्यांनी मागणी केली आणि क्लस्टर योजनेची पूर्तता करण्यासाठी शिंदे साहेबांना स्वतः जे आहे या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि ही क्लस्टर योजना सुरू झाली। ठाण्यामध्ये आता क्लस्टरची इमारत देखील उभी राहिली। जे लोक जे आहेत ते अनधिकृत बांधकामामध्ये राहत आहेत, जे धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत, जे चाळीमध्ये राहत आहेत, त्यांना स्वतःचं हक्काचं लीगल घर देण्याचं म्हणजे क्लस्टर योजना। लोक विचार करत होते अगोदर या क्लस्टर योजनेचा सर्वे देखील या ठिकाणी झालेला आहे। लोक जी आहे ती दिशाभूल करतील की क्लस्टर योजनेच्या माध्यमाने जे आहे लोकांना जे आहे विस्थापित करतील। पण मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो, किंबहुना वचन देतो, हे जी क्लस्टर योजना आहे ही आपल्या स्वतःच्या घरासाठी आहे, हक्काच्या घरासाठी आहे। आजपर्यंत आपण इल्लीगल घरांमध्ये, धोकादायक इमारतींमध्ये, स्लम्स मध्ये राहत होते। क्लस्टर योजना आल्यानंतर स्वतःला आता जे घर आहे त्याच्यापेक्षा मोठं घर जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि फक्त घर नाही, क्लस्टर म्हणजे सामूहिक विकास। याच्यामध्ये आपल्याला या कल्याण पूर्वेमध्ये चांगले ग्राउंड पाहिजे, चांगले हॉस्पिटल पाहिजे, चांगले दवाखाने पाहिजे, त्याचबरोबर मुलांना बाळांना खेळण्यासाठी जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिजे। या सगळ्या गोष्टी जेव्हा पॉसिबल होणार आहेत त्या क्लस्टर योजनेच्या माध्यमाने या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत। मुंबईमध्ये क्लस्टर योजनेची सीमा जी आहे 50 एकरमध्ये आहे। आपल्या या कल्याणमध्ये जे आहे 10 एकरमध्ये सामूहिक विकास जो आहे आपण या ठिकाणी करतोय, म्हणजे आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी क्लस्टर योजना खूप महत्वाची आहे। आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्व आहे। त्याचबरोबर या कल्याण पूर्वेमध्ये आपल्याला हॉस्पिटल, त्याचबरोबर या कल्याण पूर्वेमध्ये आपल्याला जे आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिजे। जिथे काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली तिथे जे आहे 100 फीट रोडला एक रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन डेव्हलप करण्यासाठी जे आहे ते केडीएमसीनी सुरुवात केलेली आहे। भविष्यामध्ये आपल्याला खूप लवकरच या कल्याण पूर्वेमध्ये एक हॉस्पिटल आणि एक स्पोर्ट्स स्टेडियम जे आहे ते आपल्याला मिळणार आहे। आपल्याला माहिती असेल डोंबिवलीमध्ये काही दिवस अगोदर आम्ही वर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमचं भूमिपूजन केलं। 2.5 लाख स्क्वेअर फीटचं जे आहे हे वर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम सावळाराम क्रीडा संकुल मध्ये आपण करतोय। तसं स्पोर्ट्स स्टेडियम कल्याण पूर्वेला देखील मिळणार आहे। आपल्याला माहिती आहे उल्हासनगर मध्ये 200 बेडचं नो कॅश काउंटर आम्ही सुरू केलं, तिकडे हजारो लोक जी आहे ती सेवा घेत आहेत। डोंबिवलीमध्ये देखील 200 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आम्ही सुरू केलं। कल्याण पूर्वेमध्ये देखील नो कॅश काउंटर हॉस्पिटल जे आहे ते त्या आरक्षित जागेवरती फक्त 200 बेड नाही, इकडे त्यापेक्षा मोठं हॉस्पिटल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करायचंय। त्याचबरोबर या कल्याणमध्ये एक कल्याण शहर आहे, तिथे 3 मेट्रो, मेट्रो 12, मेट्रो 15, मेट्रो 5, मेट्रो 5 आहे। म्हणजे तुम्हाला आता जेव्हा प्रवास करायचा असेल तेव्हा या मेट्रोनी जे आहे ते आपल्याला प्रवास करायला मिळणार आहे। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं काम देखील या कल्याण लोकसभेमध्ये चालू आहे। जेव्हा हे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं काम संपेल
तेव्हा आपल्या लोकल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या वाढतील. कारण की इकडे जो राहणारा व्यक्ती आहे तो रोज जो आहे हा प्रवास करत असतो, लोकलनी प्रवास करतो. लोकलच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या चांगल्या झाल्या पाहिजे याच्यासाठी जे आहे हे आपल्याला या लोकल सर्व्हिसेस ज्या आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्या आहेत हे वाढणार आहेत. त्याचबरोबर रुक्मिणीबाई असेल, शास्त्रीनगर हॉस्पिटलचं रिडेव्हलपमेंट कालच मी सांगितलं त्या ठिकाणी. त्याचबरोबर वालधुनी शहाड ब्रिज, आपल्याला आज वालधुनी पासून जर वेस्टला जायचं असेल तर आपल्याला 45 मिनिटं लागतात ट्रॅफिक मधून. या वालधुनी शहाड ब्रिजचं काम जे आहे वालधुनीच्या किनारे चालू आहे, आपण जाऊन बघून घ्या. पुढच्या 6-7 महिन्यामध्ये काम संपेल. कल्याण ईस्ट मधून कल्याण वेस्ट मध्ये फक्त 5 मिनिटांमध्ये जाणार तुम्ही, फक्त 5 मिनिटांमध्ये. त्याचबरोबर याच कल्याणमध्ये आपण टाटा स्किल सेंटर करतोय. मुलांसाठी, युवकांसाठी जे आहे रोजगार जे आहे त्या ठिकाणी डेव्हलप झाले पाहिजे, त्याच्यासाठी 200 कोटीचं टाटा स्किल सेंटरचं काम जे आहे कल्याणशील रोडवरती त्या ठिकाणी सुरू आहे, जेणेकरून आपल्या युवकांना जे प्रशिक्षण मिळेल आणि तिथूनच आपल्या सगळ्या युवकांना धंदा देखील मिळण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी होणार आहे. लोहग्राम ब्रिज, गेल्या अनेक वर्ष लोहग्राम ब्रिज छोटा होता, अरुंद होता. लोहग्राम ब्रिज कोण करणार? लोहग्राम ब्रिजची जबाबदारी घेतली. आज लोहग्राम ब्रिज जो आहे तो बनून तयार आहे. आज लोहग्राम मधून जे आहे लोकांना त्रास होत होता तो त्रास जो आहे तो संपणार आहे. अशा अनेक प्रकल्प जे आहेत, शाळा ज्या आहेत त्या स्मार्ट होत आहेत. स्मार्ट शाळा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण जे आहे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी देखील बाजारपेठची व्यवस्था असेल, या देखील आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. आपल्या या कल्याणसाठी स्वतःचं हक्काचं धरण, त्याचं देखील काम जे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांनी चालू केलंय. काळू आणि पोशीर हे 2 धरणं जी आहेत ती आपल्या कल्याणसाठी या ठिकाणी होत आहेत. आपल्या कल्याणकरांसाठी भविष्यामध्ये पाण्याचा त्रास होणार नाही अशी योजना देखील आपण या ठिकाणी करतो. त्याचबरोबर